नमस्कार, मी डॉक्टर राहुल सावंत। मी पुणे जिल्हा डॉक्टर सेलचा ग्रामीणचा अध्यक्ष आहे। तर मी स्वतः एक पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर आहे। मी आजपर्यंत एक ड्युटीमध्ये 8 पोस्टमॉर्टम्स केलेले आहेत। जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो तेव्हा आपण जो काही सत्य आहे ते आपल्याला सिद्ध करणं किंवा त्या डॉक्टरची जबाबदारी आहे की पोस्टमॉर्टमचे जे फाइंडिंग्स आहेत ते खरोखर तिथे कागदावरती मांडणं। जर आपण पोस्टमॉर्टमचे जर अहवाल मॅनिप्युलेट करायला लागलो तर आपल्यामधल्या कुठल्याही माणसाला सुरक्षितता मिळणार नाही। एखादी हत्या ही आत्महत्या म्हणून डिक्लेअर केली जाऊ शकते आणि एखादी आत्महत्या हत्या म्हणून केली जाऊ शकते। त्यामुळे जे सरकारने किंवा तथाकथित लोकल MP ने जे काही असे अलिगेशन्स आहेत की त्यांनी इंटरफिअर केलंय याची पारदर्शकपणे SIT तर्फे किंवा CID तर्फे व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे। ही आमची काँग्रेस पक्षाची आपल्याला मागणी आहे। माझा एक अत्यंत विरोध आहे फडणवीस सरकारला आणि फडणवीसांना। ज्या घटनेची कुठलीही चौकशी झाली नाही त्याचे हे माननीय मुख्यमंत्री साहेब लगेचच त्यांना क्लीन चिट देऊन टाकतात। भले ते पुण्यातलं जागेचं प्रकरण असो किंवा आता झालेला संपदा मुंडे या तरुण आमच्या डॉक्टर मुलीचा मृत्यू झालेला आहे। एखादा मुख्यमंत्री असला म्हणून काय तो कसं काय त्याला सडनली क्लीन चिट एका रात्रीत देऊ शकतो? तर हे जे काय पद्धतीनं शासन चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांची योग्य ती तपासणी कारवाई करून त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्यांचा फाशी लागली पाहिजे किंवा त्यांना सक्त मजुरीची शिक्षा लागली पाहिजे। आज आपण पाहतोय महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे। आपण म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय, परंतु परिस्थिती आपण पाहतोय की अत्यंत निषेधार्ह आहे। आज गेले अनेक वर्ष महिलांवरती जे अत्याचार आणि गुन्हे होत आहेत त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसतेय। आणि हे गुन्हे कोण करतायत तर भाजपच्या सत्तेत असणारे त्यांचे नेतेच प्रामुख्याने हे गुन्हे आणि अत्याचार महिलांवरती करताना दिसत आहेत। आपण पाहिलं असेल डॉक्टर संपदा मुंडे आहे त्यांच्या खुनाच्या बाबत जी काही आम्ही खूनच कारण याला म्हणतोय, कारण ही आत्महत्या असू शकत नाही। ज्या पद्धतीने त्यांना वेळोवेळी त्रास देण्यात आला होता आणि त्यांना आत्महत्या केलं गेलं होतं म्हणून हा खूनच आहे आम्ही असं म्हणतो। आणि असं तपासामध्ये सुद्धा इतकी दिरंगाई करण्यात येते आणि तपास हा जाणून बुजून दुसरीकडेच भरकटवला जातोय, वळवला जातोय। आणि हे वळवणारे कोण असेल तर स्वतः खुद्द BJPचं सरकार आहे, फडणवीस आहेत। ते तर गुन्हेगारांना क्लीन चिट देत आहेत आणि राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर ह्या अत्यंत असंवेदनशील आहेत। महिलांच्या बाबत इतके मोठे त्या महिलांनाच गुन्हेगार म्हणून आपल्या समोर दाखवत आहेत, प्रदर्शित त्या करत आहेत। आणि अशा याच्यामुळे आम्ही सत्तेत बसणाऱ्या ह्या प्रत्येकाचा निषेध करत आहोत। या सगळ्या मागे निश्चितच फडणवीस आहेत ते, परंतु आम्ही त्यांना फडणवीस असं म्हणतोय कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये विष घालवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि अत्याचारांमध्ये मुली असतील, महिला असतील यांच्याबाबत जे गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये हे तुरंत त्यांनी थांबावेत। राज्य आयोग महिला आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी पुनर्रचना करावी। राजीनामा हा जो आहे हा रुपाली चाकणकरांचा घ्यावा। त्यांच्या नेत्यांना जे रणजित निंबाळकर आहेत यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई त्यांनी करणं अपेक्षित आहे। आणि या सगळ्या योग्य कारवाया त्यांनी करून त्वरित त्याच्यामध्ये SIT नेमून CBI नेमून फास्ट कोर्टमध्ये ही केस चालवावी आणि न्याय संपदा मुंडेला मिळून द्यावा। त्यांनी सिद्ध करून दाखवावं ना, ते गुन्हेगार नाहीये ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं। दरवेळेला आपल्याला म्हणणं काय भाजपच्या कारकिर्दीत महिला असुरक्षित निश्चितच असुरक्षित आहेच आणि प्रमाण सुद्धा त्यामध्ये इतक्या मोठ्या याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे आपण पाहतोय। आणि निंदनीय बाब ही आहे की सत्तेत जे बसलेले आहेत मग ते BJP असतील, अजितदादांचा राष्ट्रवादी गट असेल किंवा शिवसेनेचा शिंदेचा गट असेल यांच्याच नेत्यांवर वारंवार अत्याचार होत आहेत आणि अनेक मुद्दे आणि अनेक विषय अनेक अशा केसेस एक बाहेर येत आहेत। आपण पाहिलेलं आहे त्यांचा सुद्धा व्हिडिओ येतो याच्यामध्ये। त्यामुळे हे गुन्हेगार नाहीयेत असं नाही आणि ते जर म्हणत असतील की आम्ही हे केलं नाही तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं। मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन काही उपयोग होत नाही।